नमस्कार, तुम्हा सगळ्यांचा कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही बनवणार आहोत मनगाणे। चला तर मग मनगाणे बनवायला सुरुवात करूया। तर मी साबुदाणे आणि चण्याची डाळ करण्या अगोदर 2 तास भिजत ठेवलेले। 2 तासानंतर चण्याची डाळ आणि साबुदाणे कुकरमध्ये घालून उकडून घेते। हे उकडेपर्यंत आम्ही नारळाचं वाटण करून घेऊया। तर अख्ख्या नारळाचं खोबरं आणि त्याच्यात 5 वेलची घालून कुकरच्या 5 शिट्ट्यानंतर चण्याची डाळ आणि साबुदाणे बऱ्यापैकी उकडले आहे। तर आम्ही ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये सुकामेवा घालून घेऊया। सुकामेवा घालून झाल्यानंतर आता आम्ही याच्यामध्ये गूळ घालून घेऊया। मी याच्यामध्ये 1 कप गूळ घातलेला आहे। तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही साखर पण घालू शकता। तर आता बऱ्यापैकी हे एकजीव करून घेते। आता याच्यामध्ये आम्ही जे नारळाचे वाटण करून घेतलं आहे त्याचा मी रस काढला आहे। तो रस आता याच्यामध्ये ॲड करून घेते। आता हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घेऊया आणि मंद आचेवरती 1 उकळी येईपर्यंत हे शिजवून घेते। तर अशा प्रकारे आमचं मनगाणे आता रेडी झालं आहे। मनगाणे हे एक प्रकारची खीर आहे। कुठल्याही सणवाराला गोव्यामध्ये हे करतात। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा। अशा प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।